परमपूज्य सद्गुरुचरणी विसावलेला पूर्वजन्मीचा साधक आत्मा मालिक कोकमठाण आश्रमातील अद्भुत आध्यात्मिक अनुभव। कोकमठाण आश्रमात सध्या भक्तांना एक विलक्षण आणि अंतर्मुख करणारा आध्यात्मिक अनुभव पाहायला मिळत आहे। एका मुक्या प्राण्याच्या माध्यमातून गुरुभक्तीचा संदेश येथे प्रकट होताना दिसत आहे। आश्रम परिसरात मुक्कामास आलेला हा श्वान दररोज पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर मंदिरात येऊन शांतपणे सद्गुरूंच्या चरणाशी विसावलेला दिसतो। वरवर पाहता हे साधे दृश्य वाटत असले तरी अनेक भक्तांना त्यामागे गूढ आध्यात्मिक संकेत जाणवत आहे। बाबाजी नेहमी सांगतात की शरीर बदललं तरी आत्म्याचे संस्कार कधीच पुसले जात नाही। कुत्र्याला कळतंय कुठे विश्रांती घ्यावी हे वाक्य जरी साधे वाटले तरी त्यामध्ये एक खोल आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे। मानवाला जिथे बुद्धीनेही शांतता शोधता येत नाही तिथे हा अबोल जीव आपल्या अंतरप्रेरणेने या परमचैतन्याचा शोध घेत असल्याचं चित्र पहाटेच्या वेळेला म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर दिसत आहे। जेव्हा सृष्टीतील सात्विक लहरी सर्वोच्च असतात यावेळेस जग निद्राधीन असताना हा श्वान दररोज न चुकता मंदिरात येतो आणि शांतपणे ध्यानस्थ बसतो। ही केवळ सवय नसून आत्म्याची एक अंतर्गत ओढ असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। आध्यात्मिक तत्त्वज्ञानानुसार असा साधक ज्याची साधना मागील जन्मात पूर्ण होऊ शकली नाही असा साधक आध्यात्मिक मार्गाकडे आकर्षित होताना दिसतोय। अनेकांना असं वाटतं की हा श्वान कदाचित पूर्वजन्मीचा एखादा साधक असावा ज्यांची साधना अपूर्ण राहिली आणि त्यांच्या आत्म्यातील गुरुभक्तीची ओढ आजही तितकीच जिवंत आहे। माणूस अनेकदा मंदिरात काहीतरी मागण्यासाठी जातो, पण हा श्वान केवळ शांत विसाव्यासाठी मंदिरात येतोय। हा विसावा शारीरिक नसून आत्मिक आहे। प्राण्यांना शब्दांचे जरी ज्ञान नसले तरी त्यांना पवित्रता, मंगलता आणि दिव्य स्पंदने जाणवतात। जिथे प्रसन्नता आणि आध्यात्मिक शक्ती असते तिथे ते आपोआप आकर्षित होतात। या घटनेतून भक्तांना एक महत्त्वाचा संदेश मिळतो। साधनेसाठी मोठ्या शब्दांची गरज नसते, केवळ अनुशासित उपस्थिती, शुद्ध भावना आणि सद्गुरूंचं सानिध्य पुरेसं असतं। योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी म्हणजेच सद्गुरूंच्या चरणी असणं हे खरं भाग्य असल्याची जाणीव हा प्रसंग करून देतोय। कोकमठाण आश्रमातील हा प्रसंग भक्तांना अंतर्मुख होण्याची प्रेरणा देत आहे। कुठे विसावा घ्यावा हे ज्याला समजलं त्याला जीवनाचे सार समजले असा हा मूक पण प्रभावी संदेश या श्वानाच्या दैनंदिन उपस्थितीतून सर्वांना मिळत आहे। आत्मा मालिक जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ